दुसरा पर्याय नाही हेच त्यातून दिसतंय। ज्या वेळेला 1000 कोटीचा महापौर बंगला तुम्ही घशात घातला सन्माननीय हिंदू हृदय सम्राट माननीय स्वर्गीय बाळासाहेबांच्या नावाने, त्यावेळेला बाळासाहेब तुमची मग तुमचेच कसे राहतात? तुमचेच वडील राहत नाहीत ना। जर तुमचेच वडील होते आणि तेवढ्याच पुरतं बाळासाहेबांना मर्यादित ठेवायचे तर तुमच्या प्रायव्हेट प्रॉपर्टीवर स्मारक बनवायला पाहिजे होतं। जर आता महाराष्ट्र जिंकायचं असेल जसं गेल्या वेळेला ह्या गद्दारांनी सुद्धा बाळासाहेबांचा फोटो वापरला, तसं सगळ्यांनाच बाळासाहेबांचा फोटो वापरण्याखेरीज काय पर्यायच राहिलेला नाही। जेव्हा तुम्ही पब्लिक प्रॉपर्टी घशात घातली बाळासाहेबांच्या नावाने, तेव्हा बाळासाहेब हे देशाचे झाले। ते आता तुमचे वैयक्तिक राहिलेले नाहीत, वैयक्तिक शिवसेना उभाटाचेही राहिलेले नाही, ते देशाचे झालेले आहेत। सर्वांना बाळासाहेबांच्या नेतृत्वाखेरीज दुसरा पर्याय नाही हेच त्यातून दिसतंय। आणि जर आता महाराष्ट्र जिंकायचं असेल जसं गेल्या वेळेला ह्या गद्दारांनी सुद्धा बाळासाहेबांचा फोटो वापरला, तसं सगळ्यांनाच बाळासाहेबांचा फोटो वापरण्याखेरीज काय पर्यायच राहिलेला नाही। पुढच्या काळात राज्य सरकार कुणाल कामरांच्या त्या एकूण विडंबन गीतामुळे जो काही वाद निर्माण झाला, कदाचित महाराष्ट्रात असे कार्यक्रम सादर करण्यास त्यांना बचाव केला जाऊ शकतो अशा काळात। आणि तसंच जेव्हा ते मुंबईत येतील त्यांना चौकशीला सामोरं जाऊन होऊ शकतं, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना त्यांना तोंड द्यावं लागू शकतं। तर अशा वेळेस शिवसेना युबीटी कुणाल कामरांच्या शिवसेना युबीटी नाही, शिवसेना एकच आहे, दुसरी ती गद्दार सेना आहे। मी उघड म्हणतोय ती गद्दारांची सेना आहे। तिला आणि तिकडे जी काही तोडफोड झाली त्याच्यात शिवसेनेशी काडीचाही संबंध नाही, ती गद्दार एसनशी सेना आहे। या एसनशी सेनेने ह्या सगळ्या गोष्टी बरं मुख्यमंत्र्यांनी बचाव कोणाचा केला? ज्याचं नाव नाही घेतलं त्याचं, पण ज्याचं नाव घेतलं त्याच्याबद्दल कोणीच काही म्हटलेलं नाहीये। त्याच्यामुळे एसनशी जे काय आहे एसनशी त्यांनी काय करायचं ते करू दे, ती गद्दार सेना आहे। सर, तुम्ही आज एक ट्विट केलं आहे, काल आपण पाहिलं शिवतीर्थ बाहेर एक बॅनर लागला होता गुढीपाडवा वेळानिमित्त, त्यावर बाळासाहेब ठाकरे आणि ठाकरे कुटुंबाच्या पिढ्यांचे फोटो होते, मात्र तुम्ही ट्विट करत म्हणताय की ही मनसेची अधिकृत भूमिका नाही। मुळात आपल्याला आठवत असेल तर ज्या वेळेला आमच्या पक्षाची स्थापना होत होती, ज्यावेळेला सन्माननीय राजसाहेब हे शिवसेना पक्षाच्या बाहेर पडलेले, त्याच वेळेला स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांनी सांगितलं होतं की माझे फोटो का लावताय। त्याच वेळेला माननीय राजसाहेबांनी सगळ्यांना सांगितलं होतं की बाळासाहेबांची जर इच्छा नाही आहे तर आपण त्यांचे फोटो लावूया नको, आणि ते धोरण आम्ही आत्तापर्यंत पाळलेलं आहे। त्यामुळे बाळासाहेबांची इच्छा नाही म्हणून आम्ही ते फोटो कधी लावले नाही, आम्ही लावत नाही, आमच्या पक्षाचं ते धोरण नाही। पण उद्धव साहेब ठाकरे काल असं म्हणाले की आता सगळ्यांना गरज आहे बाळासाहेबांची वगैरे, तर माझा उद्धव ठाकरेंना प्रश्न आहे, ज्या वेळेला 1000 कोटीचा महापौर बंगला तुम्ही घशात घातला सन्माननीय हिंदू हृदय सम्राट माननीय स्वर्गीय बाळासाहेबांच्या नावाने, त्यावेळेला बाळासाहेब तुमची मग तुमचेच कसे राहतात? तुमचेच वडील राहत नाहीत ना। जर तुमचेच वडील होते आणि तेवढ्याच पुरतं बाळासाहेबांना मर्यादित ठेवायचे तर तुमच्या प्रायव्हेट प्रॉपर्टीवर स्मारक बनवायला पाहिजे होतं। जेव्हा तुम्ही पब्लिक प्रॉपर्टी घेतली 1000 कोटीची स्वतःच्या घशात घालण्यासाठी, त्यावेळेला बाळासाहेब हे देशाचे होते, हे देशाचे आहेत। आणि मग जेव्हा देशाचे आहेत तर तो शिंदेंनी वापरला काय किंवा अजून कोणी वापरला काय, तुम्ही त्याला ऑब्जेक्शन नाही घेऊ शकत ना। जेव्हा तुम्ही पब्लिक प्रॉपर्टी घशात घातली बाळासाहेबांच्या नावाने, तेव्हा बाळासाहेब हे देशाचे झाले। ते आता तुमचे वैयक्तिक राहिलेले नाहीत, वैयक्तिक शिवसेना उभाटाचेही राहिलेले नाही, ते देशाचे झालेले आहेत, हे पण त्यांनी लक्षात ठेवावं। म्हणजे प्रॉपर्टी घशात घालताना बाळासाहेब देशाचे आणि एरवी फक्त माझेच वडील, असं दुटप्पी धोरण होऊ शकत नाही, हेही त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे। पण हे पण मी क्लिअर करतो, त्या कार्यकर्त्यांनी जो फोटो लावला त्याचं काही आम्ही समर्थन करत नाही, पक्षाची पॉलिसी नाही।